पवनार येथील चिंतामणी सभागृहात 21 ऑगस्ट रोजी झालेली ग्रामसभा घरकुल, अतिक्रमण, समाजभवन, स्मशानभूमी शेजारील जागा आणि विविध विकास कामांच्या प्रश्नांवरून चांगलीच गाजली। तब्बल 3 तासाहून अधिक काळ चाललेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी प्रशासनाला विविध प्रश्नांवर जाब विचारत ठोस कार्यवाहीची मागणी केली। विशेषतः घरकुलासाठी पात्र असूनही स्वतःच्या घरासाठी जागा नसल्याचा मुद्दा महिलांनी आक्रमकपणे मांडला। राहण्यासाठी जागाच नाही तर घरकुल कसे बांधायचे असा सवाल करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले। पिण्याचे पाणी, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालये आणि समाजभवनाच्या दुरवस्थेबाबतही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले। गावातील सार्वजनिक व शासकीय जागांवरील अतिक्रमणाबाबत प्रशासनाने केलेल्या कारवाईची माहितीही मागण्यात आली। ग्रामविकास अधिकारी उपस्थित नसतानाही प्रशासक व प्रशासकीय समितीच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पडली। आता ग्रामसभेत मांडलेल्या प्रश्नांवर प्रशासनाकडून कोणती ठोस कार्यवाही होते याकडे पवनारवासियांचे लक्ष लागले आहे। देशोन्नतीसाठी राहुल काशीकर यांची रिपोर्ट। आणि चांगल्या गोष्टीसाठी उपोषण केलं हरकत नाही। गावात तुम्हाला उपोषणाची वेळ येणार नाही याची मी हवारा गावामध्ये अशी पावसाळा गेला पण हवाराच मारला कशाचा फवारा नाही। हां फक्त धूळ फवारणीसाठी आपण मशीन मागितली आहे। आपण त्याचे प्रयत्न चालू केले आहे। आम्ही प्रयत्न करायचं 6 महिने वर्ष 2 वर्ष जर नाही मिळाले तर आम्ही नंतर आणि दुसरा मुद्दा आहे सर माझा, दवंडी दिली त्या दवंडीवर ग्राम या आमसभेची होती ना। मग आमसभेला त्याने आम्हाला जेवण बोलावलं, स्वतः कुलूप लावून निघून गेला। हे गाणं काय अर्थ आहे? त्यांच्या बहिष्कार